उन्होंने नजदीकी हमारी तो बीमार लिख दिया। उन्होंने नजदीकी हमारी तो बीमार लिख दिया। हमने उनसे पूछा तो भव्य से प्यार लिख दिया। कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के, जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया। खरं तर आजकाल असं म्हणलं जातं की ज्या ठिकाणी माथा टेकवावा अशा नतमस्तकाच्या जागा फार कमी राहिलेल्या आहेत, पण ज्यांचं दर्शन झाल्यानंतर माझं हे मस्तक तिचे चरण स्पर्श केल्याशिवाय राहत नाही अशा राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, वयाच्या अवघ्या 16व्या वर्षामध्ये स्वराज्याचं स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच स्वराज्याचे स्वप्न आपल्या बालखांद्यावरती घेऊन पळणारे आणि आपल्या धर्मासाठी आपले प्राण त्यागणारे असे छत्रपती संभाजी महाराज यांना मी आर्यन सागर धोंडवट मानाचा मुजरा करतो आणि माझ्याविषयी मांडतो शिवरायांच्या स्वप्नातील रयत किंबहुना शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र। काय होतं महाराजांचं त्यांच्या रयतेबद्दलचं स्वप्न? माझ्या या स्वराज्यामध्ये ब्राह्मण, मराठा, कोळी, माळी, कुंभार, सांभार, सोनार, लोहार यांसारखे 18 पगड जातीतील लोक एकत्र नांदतील। कोणत्याही स्त्रीचा अनादर केला जाणार नाही। माझ्या कोणत्याही आया बहिणीच्या अब्रूवरती हात टाकला जाणार नाही। प्रत्येक गोरगरीब सुखाने नांदेल, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही। सर्व जाती धर्मातील लोक आनंदाने एकोप्याने राहतील, आपापल्या रीती परंपरेनुसार आपापले सण उत्सव साजरे करतील। कोणाच्याही मनात एकमेकांबद्दल द्वेष नसेल आणि त्या सण समारंभामध्ये इतर धर्मातील इतर जातीतील लोक सुद्धा आनंदाने सहभाग घेतील, असं होतं शिवरायांचं त्यांच्या स्वराज्याबद्दलचं स्वप्न। पण आज या विषयावर बोलत असताना मग मला प्रश्न पडतो की आज 2024 मध्ये शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य अस्तित्वात आहे का? आम्हाला प्रश्न पडतो कुठे गेला शिवरायांच्या स्वप्नातला तो महाराष्ट्र? कुठे आहे शिवरायांचा तो गौरवशाली इतिहास? कुठे आहेत माँसाहेब जिजाऊंचे ते विचार की सह्याद्रीच्या कुशीत रडतोय शिवरायांचा इतिहास? कोण तो क्रूर कर्मा हिटलर? तुमच्या आमच्यासारख्या माणसांना त्यांनी किड्या मुंग्यांसारखं त्या गॅस चेंबरमध्ये टाकून मारून टाकलं होतं। कोण तो नेपोलियन बोनापार्ट? कोण तो सिकंदर बादशाह? मग या सगळ्यांपेक्षा माझ्या बापाचं आकर्षण या संपूर्ण जगाला आहे तरी का? ती लोक मोठी होती, सामर्थ्यवान होती, पण व्यसनाधीन होती। दुःखाचा वादळ येऊ दे किंवा संकटाचा महापूर येऊ दे, माझ्या बापाने कधी व्यसन केलं नव्हतं, पण आज त्यांचा महाराष्ट्र नक्की करतोय तरी काय? महाराजांच्या याच विचारांना आज त्यांचा महाराष्ट्र विसरत चालला आहे। शिवरायांचा हा मावळा, शिवरायांचा हा भक्त आज तोंडामध्ये गुटखा टाकून सिगरेटचा धूर सोडत विद्यालयातून महाविद्यालयामध्ये जात आहे। मग आम्हाला प्रश्न पडतो की कुठे आहे शिवरायांच्या स्वप्नातील ते स्वराज्य? ज्या शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सर्व लोक संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भक्तिरसाने न्हाऊन गेली होती, त्याच महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव आम्हाला कुठे दिसत नाहीत। पण थोड़ा ज्यादा प्यार किया होता तो सह नहीं पाता, इसमें तेरा खाता मेरा कुछ नहीं जाता असं म्हणणारे लोक आम्हाला मात्र गल्लोगल्लीमध्ये दिसतात। त्या रांझाच्या पाटलानं त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीवरती जबरदस्ती केली होती, त्यावेळेस त्या पाटल्याचा हातपाय कलम करून स्त्री शक्तीचा आदर करून देणारे छत्रपती शिवराय आम्हाला इथे कुठे दिसत नाही। पण ही जर माझी झाली नाही तर दुसरे कोणाची होऊन देणार नाही असं म्हणणारे तरुण मात्र आज आम्हाला दिसतात। ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या रयतेमध्ये, ज्या स्वराज्यामध्ये स्त्रीचा आदर केला जात होता, त्याच रयतेमध्ये आज अनेक मुली एकतर्फी प्रेमातून मारले गेले आहेत। कपाळी चंद्रकोर लावून आणि अंगात भगव्या रंगाचे कपडे घालून मिरवणारा हा शिवरायांचा शिवभक्त त्याची मर्दानगी मात्र मुलींना जाळून मारण्यामध्ये दाखवते। ज्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये शिवरायांच्या घोड्यांचा टापांचा आवाज घुमत होता, त्याच महाराजांच्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये आज हजारो मुलींच्या ठिंकाऱ्यांचा आवाज घुमत आहे। मग आम्हाला प्रश्न पडतो कुठे आहे महाराजांच्या त्या स्वप्नातील स्वराज्य, ज्या स्वराज्यामध्ये प्रत्येक आया बहिणीचा आदर केला जात होता। छत्रपती शिवरायांचं म्हणणं होतं की संयम हा माणसाचा सर्वात मोठा मित्र आहे। संयमाशिवाय या जगामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट होऊ शकणार नाही। संयम आणि कडक शिस्त या दोन प्रणालींवरती चालणारा तेव्हाच आमच्या शिवरायांचा स्वराज्य, त्यावेळेस त्यांचा तो राज्यकारभार। तिथली सर्व लोक तलवारी चालवत होते, दांडपट्टे चालवत होती, इतकी कडक शिस्त असणारे महाराजांचे त्यावेळेसचे मावळे
पण आज स्थिती अशी ओढावली आहे की महाराजांच्या या स्वराज्यातला मावळा दांडपट्टे आणि तलवार चालवण्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवत नाहीये, तर त्याचं सामर्थ्य तो लावणीमध्ये किंवा ऑर्केस्ट्रामध्ये त्या मुलींवरती पैसा मारण्यात आणि त्यांच्यावरती शिट्ट्या मारण्यामध्ये वाया घालवत आहे। त्यावेळेस मग आम्हाला प्रश्न पडतो की कुठे आहे महाराजांच्या स्वप्नातली ती कडक शिस्ताची रयत? महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी तर अनेक चांगले नियम लावून ठेवले होते। माझा बाप शेतात राबतोय म्हणून आम्हाला तुम्हाला खायला अन्न मिळतंय, असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते। महाराजांच्या मते जर एखाद्या शेतकऱ्याला बैल नांगर घेण्यासाठी पैसा नसेल तर मग त्याला आम्ही कर्ज देऊ आणि ते कर्ज जर त्याला फेडता येत नसेल तर त्याची कर्ज माफी करू, असं छत्रपती शिवराय त्या काळी म्हणत होते। पण आज महाराजांच्या त्या स्वराज्यामध्ये, आज महाराजांच्या त्याच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी हजारो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली बुडून आपली आत्महत्या करून घेत आहेत। त्यावेळेस मग आम्हाला प्रश्न पडतो, कुठे आहे छत्रपती शिवरायांचे ते स्वराज्य, ज्या स्वराज्यामध्ये प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर होता? छत्रपती शिवराय एकदा गागा भट्टांना म्हणाले होते की आरत्या, धुपारत्या, उदबत्त्या यांमध्ये धुपणारा रेत नकोय आम्हाला, यांमध्ये धुपणारा स्वराज्य आम्हाला नकोय, तर खऱ्या अर्थाने तलवारीच्या पातीप्रमाणे लखलखणारं स्वराज्य आम्हाला हवंय। पण आज छत्रपती शिवरायांच्या त्या विचारांचे काय किंमत ठेवली आम्ही? मान्य आहे की प्रत्येकाची भक्ती व्यक्त करण्याची कोणती ना कोणती तरी पद्धत असते, पण अशी की शिवजयंतीच्या वेळेस, गणेश विसर्जनाच्या वेळेस किंवा दुर्गा विसर्जनाच्या वेळेस त्या गाण्यांवरती अश्लील प्रकारे नाच करायचा? मग आम्हाला प्रश्न पडतो, कुठे आहे ती हिंदुत्वाची सोज्वळ परंपरा? कुठे आहे शिवरायांनी लावून दिलेल्या ते सात्विक स्वराज्याचे स्वप्न?